नमस्कार, मास्टर सीरीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि उन्हाळा आला आहे आणि आपल्या याच्यात दिलेलं आहे शास्त्रामध्ये की बाबा ज्या ज्या ऋतूत ज्या ज्या भाज्या येतात, जी धान्य येतात, जी फळं येतात ती खायला हवी. ती शरीरासाठी आवश्यक असतात. त्याने ऋतूचा जो आपल्यावर परिणाम होतो तो चांगलाच होतो. ठीक आहे ना. त्या खाल्ल्यामुळे समजा ऋतूचा काही वाईट परिणाम होत असेल, अति सर्दी, अति ऊन, अति थंडी, त्याला कमी करण्याचं काम हे पदार्थ करत असतात. चिवळीची भाजी ही उन्हाळ्यातच येते, बारीक पानं असतात आणि थंड असते ती भाजी. म्हणजे लहान मुलाला आमच्या इथे आमच्या विदर्भातली गोष्ट सांगतो की लहान मुलाला जर ऊन लागलं असेल तर खाटेवर ती भाजी पसरतात, त्याच्यावर चादर टाकतात आणि त्याच्यात मुलाला झोपवतात, सो दॅट त्याचा ताप वगैरे आला असेल तर तो उतरतो. बट एनिवे सध्या तर आपल्याला ती भाजी खायची आहे, पण ती भाजी एका वेगळ्या पद्धतीने त्याचे पकोडे आपण बनवले आहेत. कसेच आहे बघा. चला, ही अशी असते बघा चिवळीची भाजी. आणि यामध्ये अजून काय काय गुण आहेत ते बघा, हा चार्ट. साधारण 1 वाटी चण्याच्या डाळीचं पीठ, त्यामध्ये 2 चमचे कॉर्नस्टार्च आपण घातला आहे, चवीनुसार मीठ आणि नॉर्मल पाण्याने ह्याला पातळसर भिजवायचं. आता पातळ म्हणजे किती की आपण याच्यासाठी भिजवतो ना, कशासाठी, तुमच्या बटाटे वड्यासाठी वगैरे, तसं नाही, त्याच्यापेक्षा थोडं पातळ, ते थोडं घट्ट असतं. हे छान एकत्र करून घ्यायचं, साधारण एवढं पातळ. लसूण, हिरवी मिरची, त्यामध्ये थोडंसं जिरं, याला छान कुटून घेऊ. आता ही सगळी तयारी आपली पूर्ण झाली. ही चिवळी जी आहे ती सुद्धा धुवून स्वच्छ याला या रोळीमध्ये ठेवलं होतं, पाणी निथळून गेलायचं. आणि आता तेलात तळण्यापूर्वी काय, फ्राय पावडर आपल्याला वापरायची आहे. फ्राय पावडरमुळे तेल हलकं होतं आणि हलकं तेल झाल्यावर त्यामध्ये तळलेले सगळे पदार्थ कमीत कमी तेल घेऊन वर येतात, जेणेकरून तेल पोटात कमी जातं. पण तेलात तळण्याची मजासुद्धा आपल्याला येते, कारण मजा नसेल तर अर्थ नाही काही पदार्थाला, नाही का. मजा आली पाहिजे खाताना. हे असं अगदी पटापट तळल्या जातात, त्याच्यामुळे जास्त वेळ असा घालवायचा नाही. छान हा असा एखादा पुंचका घ्यायचा, तो यामध्ये बुडवायचा. एक छान वेगळ्या प्रकारची ही चिवळीची भाजी तुम्ही नक्की करा आणि केल्यानंतर इतरांना बोलवून शेअर करत खा, त्याच्यामध्ये जास्त मजा आहे. कराल ना? नक्की करा. चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, हेही शेअर करा, चॅनलही शेअर करा आणि मला आठवा.